वणी शहरात दुचाकी लंपास करणाऱ्या 3 जणांना वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या टोळीच्या अटकेनं दुचाकी चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पूनमचंद बंडू पोहनीकर, गोलू संजय वरवाडे आणि प्रफुल्ल रमेश चौखे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे। वणी येथील जैन लेआउट परिसरातील रहिवासी असलेले आशिष अशोक देठे यांची दुचाकी 8 जानेवारीला नंदिनी बार समोरून चोरीला गेली होती। या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। प्रकरणी आरोपी हे भद्रावतीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी आपलं पथक भद्रावती इथं रवाना केलं। यावेळी पोलिसांनी पूनमचंद बंडू पोहनीकर आणि गोलू संजय वरवाडे या दोघांनाही अटक केलं। तसेच त्यांच्याजवळून दुचाकी हस्तगत करण्यात आली। तर दुसऱ्या एका गुन्ह्यात लक्ष्मीनगरमधील रहिवासी गणेश शामराव ढुमे यांची दुचाकी लंपास करण्यात आली। वणीच्या बसस्थानकावर चोरीची दुचाकी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून रमेश चौखे याला ताब्यात घेतलं। प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।